सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर पीडीज ट्रॅव्हल टॉनिक। आज 2 जुलै मंगळवार आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे माऊलींच्या पालखीला। माऊलींच्या पालखीला भैरोबा नाला ते दिवे घाटपर्यंत, दिवे घाटात जिथे विठू माऊलींची मोठी मूर्ती आहे तिथपर्यंत आपण जाणार आहोत। तर हा प्रवास खूपच दायक सोहळा असतो हा, आणि तुम्ही बघून नक्की मला सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला। धन्यवाद। माऊली माऊली तू कसा काय आपल्या लोणाचे दिसत आलो आज तुमच्या येतोय का शेवटपर्यंत? घाटापर्यंत एकदम त्यांना बघून आलो, त्यांना म्हटलं भेटायला। आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा। या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात। वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे। या वारीला आळंदीपासून पंढरपूरला जायला पूर्णपणे 18 दिवस लागतात। आळंदी येथून संत ज्ञानेश्वर व देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूरला जाते। पंढरपूरच्या वारीची परंपरा 13व्या शतकापासून असल्याचा उल्लेख सापडतो। आहे ना आपला ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती। त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो। ज्ञानेश्वर महाराजांनी हाच वारसा सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे घेऊन चालू ठेवला। हीच परंपरा पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांनीही चालवली।
आम्हाला हा जॉईन होणार होता पुण्यावरून, हा आत्ताशी सापडला आहे. हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीने पंढरपूरला न्यायची प्रथा चालू केली. हैबत बाबा हे सातारा जिल्ह्यातील अरफळ गावचे देशमुख होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा येत असे. त्याची व्यवस्था औंधचे श्रीमंत राजेसाहेब करत. पुढे कंपनी सरकारची स्थापना झाल्यावर पालखीच्या खर्चाची तरतूद सरकारकडून होत असते. वारीला जाणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. वारकरी मंडळींची निवास, भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केली जाते. या नोंदणीकृत दिंड्यांना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व मागे अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होतात. ही एक शिस्तबद्ध कार्यक्रम असतो. या रथाच्या पुढे आणि रथाच्या मागे जर टोटल आपण क्रमांक बघितले 350 एवढ्या दिंड्या असतात माऊलींच्या रथाच्या पुढे व मागे मिळून. आम्ही पुन्हा स्टेशनवरनं निघालो चालत. आत्ता आम्ही गाडी तळच्या इथल्या ब्रिजपर्यंत पोचलो आहे. टोटल आत्तापर्यंत 10-11 किलोमीटर चालून झालेलं आहे. अजून अंदाजे 22 किलोमीटर चालायचं. पोलिसांच्या वतीने या ठिकाणी संदेश आलेला आहे. शांततेने दर्शन घ्या. माऊलीचं दर्शन सर्वांना होणार आहे. आता आपण पायी प्रवास करत होतो गाडीतळ ते वडकीपर्यंत. वडकीपासून पुढे आपला दिवेघाट चालू होतो आणि मग तेव्हा ते पुढची तर सोहळा बघायला काही वेगळीच मजा येते. आत्ता दुपारचे 1:30 वाजलेत. आत्ता आम्ही जरा फराळ वगैरे केला आणि आम्ही वडकीपर्यंत पोचलो आहे. ऑलमोस्ट 20 किलोमीटर चाललो आम्ही. अजून 9 ते 10 किलोमीटर बाकी आहे. आत्ता दिवेघाटाला सुरुवात होईल. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
पालखी पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम महाराष्ट्राची शान असलेल्या खिल्लारी बैलांकडे असते. हे खिल्लारी बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत घेऊन हा प्रवास करतात. दिवेघाटात माऊलींची पालखी रथ नेण्यासाठी तब्बल 7 जोड्या खिल्लारी बैल रथाला जोडण्यात पालखी सोहळ्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पालखी सोहळ्यात रिंगण हा सोहळा पार पडतो. तर वारीच्या दरम्यान होणारा रिंगण सोहळा हे एक वैशिष्ट्यच आहे. कडूसफाटा, वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण सोहळा होतो. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून माऊलींचा घोडा धावतो. याला आदराने माऊलींचा अश्व म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. पुढच्या वर्षी मी नक्की तुम्हाला रिंगण सोहळ्याचा डिटेल ब्लॉग दाखवणार आहे. मी दरवेळेस ब्लॉगचे डिटेल्स बघतो तेव्हा असं दिसतं की बरेच व्ह्यूअर्स ब्लॉग बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत, शेअर करत नाहीत आणि लाईक करत नाहीत. तर प्लीज तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर मला पण तुम्हाला नवीन नवीन ठिकाणं दाखवायला आवडेल. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला आता माऊलींचा रथ दिवेघाट चढून येतानाचे नयनरम्य दृश्य आपण बघूया. मंडळी, आत्ता आम्ही घाट चढून दिव्या घाट चढून वरती आलो. आत्ता
सकाळी 7 वाजता आम्ही हा प्रवास चालू केलेला. ऑलमोस्ट आमचे 30 किलोमीटर झालेले आहेत, पण तरी म्हणजे थकवा असा आला नाही, कारण एवढा प्रचंड जनसमुदाय आहे. म्हणजे माझ्यामध्ये कमीत कमी 10 लाख मंडळी तरी असतील या विठुरायांच्या आपल्या याला वारीला. खरंच अगदी बघण्यासारखा सोहळा होता.